गया चालना अज्ञान सर्वे सद्बुद्धि आराध्य मोरे दुःख चारिद्र्य देशांतरा पाठवे हे रंभा गजमुखा गजनायका भक्ता बहु तोषवे पवित्र भूमि तपोवनासी महापुण्यावतार रंगारी बोलते जनहितासाठी अवतार धरिला नमस्कार माझा बागडे बाबा राम राम सीता सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा ध्यानात आहे सकल जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही जैशा स्थिती आहे तैशा बळी आहे कौतुक पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला जैशा स्थिती आहे तैशा बळी आहे कौतुक पाहे संचिताचे विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसे पवित्र क्षेत्र भोसे भोसे परिसरातील ही नागरी वस्ती शिवाजीराव नागणे यांच्या नातूच्या नामाधिकरण कामासाठी ठेवलेला हा नामस्मरणाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते तसे कार्यक्रम 3 नमुन्याचे एक कार्यक्रम सांप्रदायिक असतो दुसरा नामदेव कीर्तन आणि तिसरं गाडगे महाराज कीर्तन आम्ही करतो गाडगे महाराज सांप्रदायिकचे कीर्तन संत नाट्य संतात तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबारायांचे आबाजी महाराजांचे शिष्य नथुजी गोडसे आणि नथुजी हे गाडगे महाराजांचे गुरु नथुजींचे शिष्य गाडगे महाराज
आणि गाडगे महाराजांचे शिष्य बागडे महाराज ही परंपरा अशी चालत आहे. संत रत्ने सांगतात सगळ्या संतांचे अवतार भगवंतापासून प्राप्त झाले. भगवंतानी योग्य कामासाठी आम्हासाठी अवतार मंच पूर्णादी सुकर प्रेमी मोहे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. काही संतांसाठी देव आले तर काही देवासाठी संत जमा. प्रकार वेगवेगळा. संत रत्ने सांगतात नामदेव महाराजांसाठी भगवान आले, ज्ञानेश्वर महाराजांसाठी भगवान आले, पण पुंडलिकासाठी देवाला यावं लागलं. पुंडलिकासाठी देवाला यावं लागलं. अशी काही संत देवाला आणणारे आणि काही संत देवाला बरोबर घेऊन जाणारे. संतांची मालिका ओळखण्यासारखी आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात संत नेमके काय करतात. आपणासारखे करतात काळ नाही काळ वेळ. एकदा का जाऊन त्यांच्यात दिसला तुम्ही की लगेच आपल्यासारखं करतो. लोह परिसाचे नस आहे उपम. इथं परीस लोखंडाला लागल्यावर त्याचं सोनं होतं, पण त्याच्यापेक्षा ही उपमा जास्त आहे. त्याची उपमा कमी पडते. लोह परिसाचे नस आहे उपम. सद्गुरु महिमा आगार आहे. त्याच्यापेक्षा सद्गुरूची महिमा फार मोठी आहे. आणि किती मोठी आहे त्याला मापच नाही. मापच. किती तरले, किती तरणार आहे, किती उद्धरले, किती जणांचा उद्धार होणार आहे. संत बातमी सांगतात म्हणूनही संताशी भजावे, म्हणूनही संताशी भजावे, रूप ध्यानाशी आधावे. म्हणून संतांना शरण जा. देवाकडे जायचं झालं संतांना शरण जा. मुक्ती प्राप्त प्रधान करून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण जा. मुक्तीचं साधन सद्गुरूने करून द्यावं आणि संत प्राप्तीचं साधन देवाने करून द्यावं. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात मुक्ती अशी आहे. जन्मच तिचा संतांच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण म्हणून जन्माला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंदवर्धला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जरी लागे बाई. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. संत रत्ने सांगतात त्यापैकी एक प्रकार असा आहे की त्यानं जन्ममरण नाही माणसाला. एकदा का मुक्ती मिळाली कायमचा तो चिरंजीव झाला. नाहीतर संत मालिकेतनं देवापर्यंत जा. पुण्य संपलं की तिथनं यावं लागतं. जेव्हा पुण्याची पावती सरे तेव्हा इंद्रपदाची उटी उतरे, परतून येते माघारे स्वस्थानात. पुन्हा ह्याच जन्माला यावं लागतं. संत रत्ने सांगतात मग या जन्माला यायला दुःख किती आहे त्याला माप नाही. किती माप आहे. पहिलं दुःख आईपासून सुरू होतं. संत रत्ने सांगतात आणि मग त्या जीवाला किती दुःख भोगावी लागतात त्याचं माप. तेवढी सुख असते. सुख बी तेवढीच असते. सुख किती आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता ये. बियासारखं सुख आहे आणि दुःख पर्वत एवढं मोठं आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात एक गडी सासरवाडीला चालला होता. जाता जाता त्याला वाटलं तहान लागली. जवळ आग आहे. त्या आळाचं पाणी पिऊन जावावं म्हणून जाऊन त्याला आळात बघितलं. उन्हाळा पडलेला होता. आळात खाली एक थोडं पाणी दिसलं. त्याला चमकलं पाणी. त्याला वाटलं आळाला पाहिजे नाही. पाणी तर खाली खोल आहे. मला ते प्यायची गरज आहे. त्यावेळेला त्याच्या डोकीला फटका 60 हात लांबीचा फटका होता. डबल करून मुंडास म्हणायचं त्याला. त्याने ते मुंडास डबल करून खाली सोडलं आणि त्या मुंडासाला धरून तो खाली उतरायला लागला. पाणी घेऊन वर यायचं. मधी गेला आणि अजून किती खोल आहे बघायसाठी खाली वापरून बघितली. ती पाणी नव्हतं बाबा. इतका मोठा साप होता आणि ती 4 दिवसांना पाहिजे. ती बी ह्याच्यावर वाट बघत होती. हे म्हटलं पाणी नाही केले खाली साप आहे. संत महात्मे सांगतात आता गडबडीनं वर जावं. माणसाच्या एकदा हातपायतनं त्राण निघून गेला, जीव निघून गेला की पुन्हा चढायच होत नाही. त्याला पुन्हा चढायच होईना. लवकर लवकर खाली साप बघितल्यावर चढायच होईना. एवढ्यात छावणी खांबलं 2 उदर निघाली. एक पांढर एक काळ.
त्या उंदराने एक पदूर झाला आणि ह्या उंदराने एक पदूर झाला आणि ते पटक्याच पदार्थ कातरायला. हे म्हणलं आता उंदर पटका कातरणार, मी खाली पडणार, साप मला गिळणार. ते असं पटका हलवून म्हणलं उश्या. ती उंदीर म्हणलं मला उसू पैसे कळतच नाही. म्हणलं कातर एकच मला माहिती, माझा धंदा नाही कातर. आता उश्या नाही भानगड नाही, तू इथून असतो मी तुला पटका कशाला ठेवतोय. संत म्हटले सांगतात तोवर काढलेला एक वाघा आणि वाघाला वाटतं इथं आड आहे, पाणीवर असेल. वाघाला हात वाकून बघितलं ही वर यायला लागलो होतो. वाघ म्हणला आता ह्याला युधीवर आपण जा आणि ह्याच्या रक्तानं भागू. वाघ वरनं बघत उभा राहिली. संत म्हटले सांगतात हे खाल्लं म्हणते उश्या. उंदर म्हणते उश्या कसं मला माहित नाही. साप म्हणते कवा यायचा खाली. संत म्हटले सांगतात जीव इतका गोंधळात गुंतलेला असतो, या जीवाला सोडवायला एकच साधन आहे, नामापरते साधन नाही. नामाशिवाय दुसरं साधन नाही, नामापरते साधन नाही. आणि जरी तू करशील अनेक विठ्ठलबाई पडी नामा पडते साधना नाही, नामाशिवाय दुसरं साध्य नाही. आणखी कुणाच देवा पंढरीला किती नाव आहे सहस्र नामाचा. हजारो नाव विठोबाला, हजारो नाव विठोबाला. किती अवतार याचे याला मी मात नाही. संत छोडोबडी तुकाराम महाराज सांगतात हृदय चांभारासाठी चांभार झाला, चोख्या भरासाठी महाग झाला. अरे आता धनगर जातीत कोण संत झाला नाही म्हणून इकडे आमचा माळूमामा झाला. रंगारी जातीत संत झाला नाही म्हणून बागडे महाराज झाले. कैकाडी जातीत कोण तुमचं त्या भक्ती विजय आलं नाही म्हणून इथं कैकाडी महाराज झाले. संत छोडोबडी तुकाराम महाराज सांगतात ओरल्या सोडल्या जातीत सुद्धा संत होऊन गेले. पण एकेका संताने एकेका जातीचा उद्धार केला. आमची मराठ्याच्या जातीचा उद्धार करायला नाही संत आले, पण जातीचा उद्धार झाला. कारण ही जात अशी आहे अभिमानाने नाडती. मग तुका म्हणे वाया जाती लय शहाणा सोड आम्हाला काही येत नाही काय, लय शहाणा सोड आम्हाला काही कळत नाही काय, अशातच हे निघून जाईल. संत छोडोबडी तुकाराम महाराज सांगतात आज महाराष्ट्रामध्ये संत रात्री सांगतात 1 रुपयाचे 10 मराठा आहे, 4 आणि धनगर समाज आहे, 6 आणि धनगर समाज आहे. आणि बाकीचे राहिलेले 2 आहे कोळी चांभार महार महार 2 आणि समाज. 10 समाजाचं आपलं मतदान असून मुख्यमंत्री बामणाच आहे. आपल्या मुख्यमंत्री होत नाही, बामणाचं मुख्यमंत्री नाही. कारण आपल्यात योकोपच नाही. आपल्यात कसं आहे खेकड्यासारखे आवडायला. पाठीत 1-2-4 खेकडं सोडून बघा, एक खेकडा वर चढायला खाल्ला खेकडा त्याला खाली वळत असतो, आपण वर जातो. तो दुसरा त्याला खाली वळतो ना आपण वर जातो. एकाला बी वर जाऊ देत नाही. संत वाटते सांगतात आणि ह्याच्यामुळं मेघाने केलं कंठ. गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा थोडं पाऊस झाला पण पिकाला पाहिजे तेवढा झाला. 10 पोती बाजरी होणार 15 पोती झाली. या वर्षी ज्याला 10 होते त्याला 2 होते की नाही सांगता येईल.
कसं ठेवायचं ते त्याच्या हातात. संत आपले सांगतात साप म्हणून भुई बनवायचं आपण सुरू करतो आणि मग त्याला ध्यानात येतं नेमकं काय करायचं ते. संत कडून तुकाराम महाराज सांगतात पावसासाठी महायज्ञ करावे लागतात, पावसासाठी दानधर्म करावा लागतो, पावसासाठी नामाचा जप असावा लागतो, पावसासाठी बाईनं पातिव्रत्य पण करावं लागतं, पावसासाठी बोललेलं शब्द खरे ठरावे लागतात. बरे एक त्याचा तुझा लोक बाहेर मात्र तोही पुढे जात आहे, मना तुझी रे संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. चाललेलं ते एकाला लढायचं दुसऱ्याला लढायचं, लगेच त्याचा नंबर लागतो, लगेच मागण्या लढायचं, लगेच त्याचा नंबर लागतो, लगेच त्याच्या मागण्या लढायचं. हे असं रडारडीचा खेळच चाललं. संत आपले सांगतात रडून कुणी कुणाला आणलंय, कुणी कुणाला आणत नाही. नुसतं रडणे किती दिवस, 2 दिवस. माती लोटायची अशी पवन गोळा होती, त्याची जरा मोठा कालवा असतो आणि तेवढे ती माती लोटली एकदा संपलं. अहो 10वीच्या पोळ्या खाल्ल्या सगळीच विसरते. आई वडील पोराला विसरते, पोरगा आई बाबाला विसरते, जगात तरी विसरायचं सोडून. तुकाराम महाराज सांगतात पण विश्वाला ध्यानात ठेवायची जागा सांगतात. हा तुकाराम महाराज जाऊन 750 वर्ष होऊन जाऊन जवळ 1100-900 वर्ष होऊन चालली. अजून लोक तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, अजून स्वर्गपतीपर्यंत त्यांच्या नावाचा गजर चालतो. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात याला काय असावं लागतं, जाणे भक्तीचा जिव्हाळा. नाम रूपी झळले चित्त त्याचा दास नियाची, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे शोधूची. या वाटणी जो गेलाय त्याचं जग नाव देतो. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आज बाबे महाराज जाऊन 23 वर्ष पूर्ण झाली, पण हात मारायचे तर अजून नका. अखेरसारखी उडी घालून या आईची कृपावस्त कोण आणि माझ्या सद्गुरू वाचून. वर्ण वाघानं बघा बघितलं, वाघाची नेहमी नजर नाही. आता म्हणलं वर जावं तर वाघ खातोय आणि खाली जावं तर साप खातोय, मधीच उभा राहावं तर उंदीर कातरायला लागले. नेमकं काय करावं, त्याला कोड पडलं. आधी उंदीर आला की पटका हलवायचा, उशा मारायचा की पटका हलवायला जायला आणि ह्याचं मुंडक एका झाडाला त्या झाडावर आग्या मोहळ होती आणि मुंडकाला ठाप्याला लागल्यावरती आग्या मोहळ होती. आता माश्या काय सगळ्या मुजमुल्या करत असतील, पावलं म्हणत असतील, सगळ्या अंगाला माश्या चवायला. अंगाला माश्या चवायला लागल्या, वर वाघ उंदर पटका करायला लागले, खाली साप तोंड पुसरून बसलाय. ही मधी आहे, एवढ्या त्या मधमाशीच्या गड्ड्याला भोग पडलं आणि नाकापासून याच्या ती धार बाहेर आली. त्याने त्या भीतीला पाय लावायचं, जरा पुढे सरायचं, जीभ बाहेर काढायचं आणि ते मनाचा थेंब तोंडात घ्यायचं. ती साप विसरला, वरचा वाघ विसरला, ती उंदरे विसरली, माश्या चावायला लागल्या विसरल्या आणि मध्येच म्हणतो किती गोड आहे. मधाच्या माशीच्या मला एवढं सुख आहे, बाकी इतकी सगळी दुःख आहेत त्या संसारामध्ये. संसारामध्ये सुख इतकं फार नाही. संत म्हटले संसार संसार दुःख मूळ
काम क्रोध लोभ शनी ही चार माणसाने सोडून देतात. काम क्रोध लोभ शनी बाकी लागती ओढाळ. मग कवना भीषण जाऊन दृष्टी देईल निर्वाटी. याच्यात करायला मार्ग कोणता? धर्म जातो सदैवाचा जे बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी. धर्म जातो सदैवाचा जे बापर उपकारी. माता पिता बंधुजन हे सगळे निर्वाणीचे नाही. आई वडील काका मामा बहीण भाऊ हे सगळे तू आणखी तोपर्यंत. अरे वाल्या कोळ्याचा विषय घ्या. वाल्या कोळ्यानं आपल्या बायकोला विचारलं मी केलेलं सगळं पापानं मिळवून आणले यातली तुम्ही वाटे की नाहीच नाही. तुझी बायको म्हणजे आम्हाला की माहित नाही. तुमची जबाबदारी आहे. आम्हाला सांभाळायची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पाप करून आणलं असेल तुमचं तुम्ही फेडा. पुण्य करून आणलं असेल तुमचं तुम्ही बघा. आणि ती म्हणलं तुम्ही खाल्लं घे. आम्हाला तुमचं कामच आहे. आम्हाला खाल्ले म्हणजे काय? संत बातमी सांगतात वाल्या म्हणला काही करून यातलं निम पाप तुम्ही घ्यावा लागेल. तेव्हा तिची बायको पळत घरात गेली. एक दोन डेरे खाली उतरलं. एका गाडीत हात घातला आणि आता असं हात झाडत बाहेर आहे. म्हणजे मला इच्छू चावला लय भार मोठ्या बेंद राहिला. वाल्या म्हणला कोण औषध देते? औषधाला काय करता म्हणजे औषध म्हणा आले. मग पहिल्यातल्या निम्या वाटून घ्या. ही म्हणजे अरे ती काय वज्ज आहे का वाटून घ्यायला? तुला वेदना होतात त्या तुला सहन करावं लागेल. ती म्हणजे मग तुम्ही केलेलं पाप काय वज्ज आहे का वाटून घ्यायला? तुम्ही केले ना मग तुमचं तुम्ही फेडायचं. आणि मग वाल्याला लक्षात आलं. वाल्या नारदाच्या पायावर डोळायला लागला आणि नारदाने सनातन मंत्र दिला. सनातन. पण आमच्याकडे कसं नसतं. आमच्याकडे कसं असतं मंत्र घेणे आणि थोडा बदल झाला की लगेच मग दुसरा महाराज आलाय का कुठं होते तुमचं काय जाते नवीन निघाली बैठकी काय बैठकीला जातात काय कुठे जाते. बैठकीचा त्या विषय इतका गोंधळाच आहे. संत म्हणते संत नवऱ्याला बायकोला पैसे घेऊन बैठकीला पाठवायचे. आणि तिथे काय असते एका श्लोकाचा फक्त अर्थ भगवद्गीतेचा केला जातो. पण गीता जाती दुसऱ्या बाजूला आणि अर्थ तिसऱ्या बाजूला. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात ह्यांनी तिथे गेल्यावर त्या श्लोक तरी ह्यांना येतच नाही आणि अर्थातलं काही ह्यांना कळत नाही. जायचं लांब बसायचं. पोरगला राहिल्यावर ती म्हणते दे बाई बाहेर हो. ती म्हणते मला एवढंच पाहिजे. बाहेर पोरासाठी बिस्किट पण आणायचा. एक पोरान बिस्किट खायचं बाकीचे 11 हिरं खायची आणि येताना मागे एसटीने उभी द्यायची. संत वाटते सांगतात आता त्या बैठकीत प्रवचन सांगण्याचं काही बोबलायच नाही. आणि यांनी म्हणायचं बघ लई दिवस बैठक केलं बरं आमचं काही बरं झालं नाही. कसं बघ त्याच्यासाठी काय असावं लागतं. कायावाच्या मनोभाव तुझं मी म्हणते कसं हे झालं तुझं माझी बुद्धी देरप नाही का. कायावाच्या मनोभावे देहच अर्पण केला पाहिजे आणि तो असा अर्पण केला पाहिजे देह तुझा अर्पिला विठ्ठला. आणि कितपत करायचंय तो विषय आता वेगळ्या पद्धतीचा. आपल्या तिकडे नाही वळायचं कारण आणि जरा बुडबुड आलं म्हणजे आमची गाडी इथे अडकून पडत आणि आम्हाला चालत जाईल. कसं तरी आलोय कसं तरी एकदा डांबरी सर्कलला बसतो गडबड करायची. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आपला कार्यक्रम एका बाळाच्या जन्मासाठी. मग कसा बाळ जन्माला यावं? भाविकाचे काम देवांगी करी आवडीने भावे हरिनाम घेशी. तुझी चिंता त्याची सर्व आहे. भगवंताचं नाव घे तुझी चिंता त्याला आहे. पण कसं घे? आवडीने घे. आवड असावी. संत महात्मे सांगतात बाळाला आईच्या दुधाची आवड किती दिवस जोपर्यंत खात नाही तो खायला लागलं की आवड कमी निर्माण होते. तसं संसारातल्या माणसाला देवाची आवड किती दिवस अंगाशी येतो ताप मग म्हणतो देवा तू माझा मायबाप. अंगाचा जातो ताप मग म्हणतो तुझ्या बापाचा मी बाप. देवाला तुम्ही तुझ्या बापचा बाप. संत महात्मे सांगतात अशी आवड नाही. अशी आवड कशी असावी? एकदा देह दिला की दिला.
देह तुझा अर्पिला विठ्ठला देह तुझा नामदेव महाराज भक्त पडला दामाजी पंताचा पोरगा नामदेव महाराज गोपाळ भक्त झाले त्यांना भेटायसाठी भगवान निघाले आणि कसे निघाले तुळशीदास महाराजांचा वड्डा बरोबर संत तुकाराम महाराज सांगतात कोंबड्याच्या खोळात तुळशीदास महाराजांनी पांडुरंगाला बसवलं आणि खांद्यावर टाकून निघाला. हंपीचा तो राजा होता त्याला कळलं देव गेला त्यानं याच्या पाठीमागे दूध लावलं पण ज्यावेळेला याची धरती घेतली एकनाथ महाराजांच्या वडिलांची तेवढा भगवानच्या भोंगड्याच्या खोळीत सापडले. असं हळूहळू हंपीवरून त्याला पंढरपूरला सगळी येथेची सोय बघितली. नामस्मरणाला जागा चांगली भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवान हंपीवरून कसं जायचं विचार करायला संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात एवढ्या त्या हंपीच्या अलीकडे एक वाडी आहे. त्या वाडीला पांडुरंग मंदिर आहे. तिथं विठ्ठल आणि रुक्मिणी नावाचे ब्राह्मणाच्या घरात दोघं नवरा बायको नांद होते. बरेच दिवस मुलबाळ नव्हतं. पुष्कळ देवाला मनसे संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आणि नवसा करून मुलगा झाला नाही म्हणून त्या रुक्माईनं एक दिवशी पांडुरंगाला सांगितलं देवा ऐसा पुत्र देई देवा जग म्हणेल त्याशी बुवा असा मला एक मुलगा दे की जन्मोजन्मी तुझं नाव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या नावाला कलंक नाही लागला पाहिजे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात बाईकडे भक्तीचा जिव्हाळा जास्त तारामतीनं राजा हरिश्चंद्राला वाचवून घेतला. त्याच्याही पुढे चला सावित्रीला सत्यवानाला मेढेला उठवून आणला. याच्याही पुढे चला नळराजाची दमयंती संत नवऱ्याबरोबर असा मंगळ ठेवला तिनं दमयंतीला जन्मलं इथे पहिला झाली कळ संत इथं अशी कलियुगानं कळ निर्माण केली. कुठपर्यंत आणलं त्यांना नळ निळ दमयंती आणि एक वस्त्र दोघा एवढ्यावर तरी काही कधी थांबला नाही. एक दिवशी नळाच्या मनात भीती निर्माण झाली आणि नळानं त्यातला अर्धा लुगडी केलं अर्ध दमयंती कांगावर टाकलं आणि अर्ध नेसला. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात एकदा साडेसाठी मागे लागली की अंगावरचं चमडं ठेवत नाही चमडं सुद्धा. इतका विचित्र खेळा या जगात. संत महाराज सांगतात हे हटवण्यासाठी एकच आहे तुका म्हणे एक नामची खरे उत्तमची उरे कीर्ती मागे म्हणून भगवंताचं नाव घ्यायचं आहे. गोपाला गोपाला तारामतीनं तुमच्या काल कौशिक ब्राह्मणाच्या घरात जेवली खाल्ली ते पण विश्वामित्र
राजा हरिश्चंद्राने 3 भाकरी केलेल्या मागून घेऊन जायचं. नुसतं पाणी पिऊन 1 वर्ष राहिला. 1 वर्ष. लोक म्हणते पाणी पिऊन 1 वर्ष कसं राहिलं? अहो, अशा वेळेला काळ मरून घेऊन ती जात नाही. देव मरू दे. हा प्रसंग बाका निर्माण झाला. खाटवर पडल्यावर म्हातार म्हणतो आता हे ना बघा आम्हाला, आणि त्याचं वर्ण मापच भरायला पाहिजे. कसं कसं निघता येत. बस ह्याच्या मनात जायचं असते. तिथं दुखते बघा, इथं दुखते बघा, आता ह्यानं म्हणाले हो बघा, आज सगळं खरं तुझ्या म्हणण्यानं आहे का ते? आणि तुझ्या म्हणण्यानं होत असतं तर मग तू म्हणल्या म्हणजे पाऊस बी पडलाच असत. तुझ्या म्हणण्यानं काही नाही. हा संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात तुझ्या म्हणण्याने एकच आहे, फक्त रडणे. बाकी तुझ्या हातात काही नाही. तुला निमित्ताला माने केले, निमित्ताचा धनी केला तुझं प्राणी, पण तू बघूच माझे माझे म्हणून वाया गेला. तो का म्हणे काढे नाशिवंतासाठी देवासवे अति पाणी. हे सगळं नाशिवंत, जे जे दृष्टी दिशेत येते नाशिवंत, जे डोळ्याला दिसते ते सगळं नाशिवंत. एकदा सगळं नाश होणार. माणसं जाणार, घोडं जाणार, गाढव जाणार, म्हैस जाणार, कुत्र जाणार, ट्रॅक्टर जाणार, JCB जाणार, सगळं जाणार. काही जाणार. संत सरकार एक माणूस कुठतरी मेला तर देखील पेपरला पण गोव्याचा महाराष्ट्राचा फुल तुटका येईल तेवढ्या गाड्या फुलावर समुद्राच्या खाडीत पडली. एक गाडी गेली, एक माणूस मेला असं कुठेच पेपरला आलं नाही. किती गाड्या गेल्या ह्याला माप. हायवे रोड आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे 3 मिनिटांत तरी एक गाडी येत असते. 4 तास त्या रस्त्याने गाड्या आल्या नाही. तिथे पंक्चर करणार दुकानदार होता. ते म्हणलं 4 तास झाली एक सुद्धा गाडी येत नाही, काय म्हणलं. त्यानं उठून बघितलं, वरनं गाड्या येत होत्या पण खाली पुन्हा आल्या की कुठे दिसायच्या नाही. त्यानं हातात पॅटी घेऊन बघायला खूप सुटला होता. वरनं येणारी गाडी सरळ आत जाते. मग त्यानं बोंबाबोंब केली. सगळीकडे पोलिसाला ह्याला त्याला फोन केले आणि मग ते रस्ता बंद केला. तेव्हा किती गाड्या गेल्या होत्या, किती माणसं मिळली होती. आणि आई गाडी गेणारी माणसं अशी सुंदर कन्या बघितली. आपल्या घराला शोभा लागते, कुंडिकाला शोभा लागते, सुंदर आणि कधी घेऊन जाईल कधी नाही की मुलगी नांदायला आली. संत विचित्र पोरगी नांदायला आली. पोरगी आपण बायको खांद्यावर घेतली आणि आई वडिलांच्या घराला जाऊ लागलं. आणि या डाव्या आई वडिलाला मानायचं कधी आई वडिलांची जाऊ लागला. वेड्या बघी गडबडीनं पुढे सांगतो शिरोमणी तुकाराम आणि बारीक मित्राच्या शिपाईनं आई आईला वाटलं बायकोला खांद्यावर घेतलं पडलेली काशीला निघाला. संत मजल घर मजल जेवढं चालायचं होते तेवढं चालायचं. संध्याकाळच्या गावात मुक्काम करायचं. आई वडिलांनी मुलांना न दिसता तसा स्वयंपाक करायचा. कुंडिकानं पाणी आणायचं. आई तर बायकोला ताट द्यायची आणि पुन्हा सकाळी उठली पुन्हा प्रवास. संत असा प्रवास करत करत पुंडलिक मंगळ वेळाला आलेला. या मंगळ वेळ्याची तर दामाई पंताचं मंदिर आहे. त्याच्या मोरल्या बाजूला मोहनी बुवाच मंदिर आहे. आणि मोहनी बुवाला लागून आता जिथं राजो हॉटेल झाले तिथं कानोपात्राचा वाडा होता. कानोपात्राच्या वाड्याला लागून चोखोबा आमचा रोहिदास चांभार चपल्याचं दुकान घालून
पांडुरंगाचं नाव घेत चपल्या शिवत बसलेला. मग वेळेला पुंडलिकाच्या चपलीचा अंगठा पुंडलिकाला आई वडिलांना बायकोला एका झाडाखाली बसून हातात चप्पल घेतली आणि एका दुकानात गेला. म्हणला एवढा अंगठा लावता. ते म्हणलं किती पैसे? ते म्हणलं 1 रुपया. अहो मी काशीला चाललोय. मोठ्या दुकानात चाललोय. मोठ्या दुकानात पुढच्या दुकानात गेला. म्हटलं अंगठा केवढा लावता? 8 आण्याला. अहो मी काशीला चाललोय. म्हणला 4 आणि घ्या. त्याच्या पुढच्या दुकानात गेला. विचारलो अंगठा केवढा लावता? 4 आण्याला. मी काशीला चाललोय. 2 आण्याला लावायची. म्हणला लई लांब आलो. ती म्हणलं पुढच्या दुकानात. आणि पुढच्या दुकानात तुमचा रोहिदासच बसला आणि बसून तो भजन करत होता. भजन करत होता. सांगता शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात असं भजन चालू होतं की कायावाच्या मनोभावी तूच मी म्हणती कसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे असं भजन चालू होतं. विठ्ठल पावला आला घरा विठ्ठल पावला आला घरा निंबलोणी करा सावरा नमस्कार नमस्कार पुढे गावचं आणि म्हणलं हम्पीचं. पुढे निघाला काशीला. बर आमच्याकडे म्हणलं एवढं चपलीचा अंगठा लावायचा. ती म्हणला बसा लावतो. ती म्हणला किती पैसे? मी वारकऱ्याचे पैसेच घेत नाही म्हणलं. त्याला मागल्या दुकानात सांगितलं होती 2 आण्या लावतील म्हणून. त्यांनी सांगितले मी मागल्या दुकानात विचारलं म्हणला तिथे जावं म्हणजे किती पैसे? ती म्हणलं मी पैसेच घेत नाही वारकरी. पुंडलिकाने ठाण मारली. चप्पल बोरं टाकली खाली बसला. संत भक्ते सांगतात अंगठा लावायचा असू द्या काही मोळा मारायचा असू द्या चप्पल पाण्यात भिजवावी लागते. अंगठ्याची बाजू त्याला पाण्यात त्या चापाला कुंड असते त्या कुंडात भिजवली चप्पल आणि वर काढून त्या अंगठा बसवला. पण प्रत्येक आळीला मानाला असा झोला द्यायचा. मानाला असं झोला द्यायचा. पुंडलिक म्हणलं ह्याला काय छटा भरलाय आडा भरलाय काय झालं सारखं मानस झोला देतो. पण विचारल्यावर जर रुपया येते म्हणला तर कुठे त्यापेक्षा लोकच बसू म्हणला काही विचारायचं.
संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात चप्पलचा अंगठा लावला पुंडलिकाने चप्पल हातात घेतली आणि निघाला. त्यावेळेला रोहिदास चांभार म्हणतो काशीला निघाला. होय, माझा एक पैसा माझं नाव सांगून गंगेत टाकला. म्हणून त्यांनी ते एक तांबडा पैसा दिला. पुंडलिकाला हातात घेतला. आल्या बायकोला सांगितलं. त्या चांभाराने चप्पलचा अंगठा लावला आणि एक पैसा दिलाय म्हणला नदीत टाकायला. ते म्हणजे नीट ठेवा, तिथे गेल्यावर टाका म्हणून. करत करत पुंडलिक तुमच्या काशीला संत शिरोमणी तुकाराम महाराज काशीला येण्याचं कारण महत्वच असं होतं. रोहिदास चांभार फार भाग्यवान पाळण्याची दोरी शेतीला प्रत्येक टाक्यात नाम हरीचे प्रत्येक टाक्यात नाम हरीचे विठ्ठल विठ्ठल भजन करे पुंडलिक काशी आचार्य. पुंडलिकाच्या डोसक्यात कसं रोहिदास जायला जाता येता चप्पलचा अंगठा फुकट लावला आणि तो पैसा टाकायला गेला. चप्पलचा अंगठा फुकट लावला आणि पैसा टाकायला गेला. सांगतात तिथे गेल्याबरोबर चंद्र तुमच्या गंगेची आंघोळ केली. असं चापचून पैसे रोहिदासचा पैसा होता. काय चांभार बघा आले काय म्हणतात. एवढा पैसा म्हणजे फार मोठा. आता 100च्या नोटवढा पैसा, त्यावेळेस पैसा काम करतो. संत बातमी सांगतात आम्ही होतीची जत्रा करतो तेव्हा गिन्नीला 12 किलो एक 4 आणि 3 असेल तर कात्रीची चौक गिन्नी गोल गिन्नी दिली 12 किलो एक जत्रा सब पाहिजे गिन्नीला 12 किलो. आता 12 रुपयाला 12 नाही जास्त आहे. मला वाटतं परवा ते 40 रुपयाला होते. किती महागाई वाढली. संत म्हटले जातात एका गिन्नीला 12 केळं, आज 40 रुपयाला 12 केळं. महागाईची किती पट झाली. संत म्हटले जातात महागाईचे पट आठवडाच झाले. तेवढा माल मी विकतोय पण लोकांकडे पैसा जास्त पैसे जास्त आले त्यामुळे पैशाची कदर राहिली नाही कुठे. कष्टाही कामाला कसाही माणूस पैसा वापरायला लागले त्याला माफ राहिले. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात अहो भिकाऱ्याजवळ 15-15 हजार रुपयाची मोबाईल आहे. हा पंढरपुरात ते पायरी बसते ना तुमचं लह्यान शेंगदाणे गोळा 15,000 रुपयाचा मोबाईल आहे त्या म्हातारीजवळ. ही बावची पाहुणी आहे. आम्ही आंघोळीला गेलो कापड तिजवळ ठेवतो. तिचं नाव मला वाटतं भागाव आहे. हा मी म्हटलं भागा मावशी मठावर फोन करायचा पण माझा मोबाईल लावून झालाय. माझा एक धर्म आहे. मी तिचा मोबाईल हातात घेतला 15,000 रुपयाचा मोबाईल. मी म्हटलं मावशी मला ही लावायला येत नाही. भाड्या लावायला येत नाही नंबर सांग म्हणजे. मी म्हटलं तिथला नंबर माहित नाही. मग बोंबलत जाऊ माहित नाही. संत रात्री सांगतात जिला 15,000 रुपयाचा मोबाईल वापरायचा तिथून काय असेल. विचित्र घोळ आहे. विचित्र घोळ आहे. संत रात्री सांगतात हा की म्हणजे तुम्ही शेंगदाणे कसे फेकताय असं माझ्या घरात चिल्लर आहे म्हणजे पैसे. प्रत्येक वारीला किमान 500-600 रुपये चिल्लर आणि काय येळ पडल्यावर कुठं तरी द्यायचे म्हणून आम्ही तसं डब्यात टाकतो. गोड्या तेलाचं 5 डबे चिल्लर भरले आपण. मी म्हणजे किती जण मागायला आहे. मागायला मी एकटीच आहे. मी म्हणजे तुला एवढं कसं देते आता तू दिला म्हणजे रुपये असं देते. संत मागते जातात. मी म्हणलं मग मागायला कशाला. संत मागते जातात तेवढे याला मुंडक्याला झाला. मुंडकी म्हणला ही मुंडक्याला काय झाला. राजाला म्हणला अहो मुंडक्याला काय झाला भीती बघ. तो रोहिदास म्हणला मुंडिका तुला बघायचंय. तुला का मार खावं लागला. आई वडिलांच्या गळ्याला दोरी लावली म्हणून.
आणि माझ्यात नसताना लोकांच्या चपल्याच्या अंगठ्याची काकणं का होतात? मी आई वडिलांना धोका देतो. आज जाऊन बघू. आज एक पाळण्यावर म्हातारी आई वडील बसली होती. त्या पाळण्याची दोरी शिंडीला बांधली होती. मुंडका हल्लं की त्यांचा झोका बसायचा. संत भक्ती संतात प्रत्येक आरी घुसवताना मुंडका हलवायचा. प्रत्येक टाक्याचं नाम हरीचे. विठ्ठल विठ्ठल भजन करी, पुंडलिकी काशी यात्रा करी. वृद्धात सांभाळ लोकांच्या चपल्या शिवायला लागला की आरी बोलली की विठ्ठल म्हणायचं, दोरा वाटला की विठ्ठल म्हणायचं. लोकांच्या चपल्यात विठोबा काय करतो, लोकांच्या चपल्या. म्हणून पांडुरंग अखंड तेजराला होते, अखंड तेजराला. संत शिरोमणी तुकाराम महाराज रोहिदास तांबार फार भाग्यवान. चप्पल पायात घातली त्याचं मन म्हणत होते. संगत चांगले संगत करी बळी तो पडत पडत बळ काय आणि संगत करी नीचे की तो फिरफिर होते काय. मोठ्याची संगत असावी. मग पैसेवाल्याची नाही, जमीनदाराची नाही, मोठ्या सोडणारा आहे त्याची नाही. मोठा कोणाला म्हणायचं ज्याच्याकडे नाम आहे, जो सत्य वागतो, जो एक शब्दावर चालतो, तो मोठा. जगात सगळ्यात मोठा संत शिरोमणी तुकाराम महाराज सुद्धा. आणि अशा मोठ्या विकासाची संगत मिळाली. पुंडलिकाने जाऊन विकासाच्या पायाला बसला. सांगितलं मला यातनं वाचवा. ते म्हणलं असे कर, माघारी जा. इथनं दांडकारण्यामध्ये एक नदी वाहते, तिचं नाव चंद्रभागा आहे. त्या चंद्रभागेच्या कडेला एक भुयार आहे. त्या भुयारात कुरकुट स्वामी नावाचे महंत राहतात. पण ते बरोबर रात्री 12 वाजता दरवाजा उघडतात. त्या महंताकडनं दीक्षा घे, ते तुला मंत्र सांगतील. मी सांगलं अवघडे. पुंडलिक माघारी आला. काशी बायको म्हणला नाही, आई म्हटला. माघारी येऊन रात्री 12 पर्यंत वाट बघत बसला. 12 वाजता गया, प्रयागा, मथुरा, यमुना, गोदावरी, सरस्वती, कावेरी, सिंधू या सगळ्या नद्या बाईसारख्या काळ्या. कोणाचं राड लागले अंगाला, कोणाच्या अंगाला शेण लागले, कोणाचे हात राड आहे. अशा या काळ्या 4 बाया 5-7 आल्या. येताना कोणाच्या हातात शेण आहे, कोणाच्या हातात पाणी आहे, कोणाच्या हातात फुल आहे, कोणाच्या हातात रांगोळी आहे. त्या आल्या. कुरकुट स्वामी महाराजांचं आश्रम चालवून घेतलं. संत माते सांगतात. आणि पुढे गोदंड नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थात आंघोळ केल्याबरोबर पद्मिनी सारख्या चमकायला. अशा पद्मिनी तशा झाल्या इंद्राच्या रंभेसारख्या. पुंडलिक म्हणलं बघा येताना ह्या आशा होत्या, आता जाताना आशा झाली, काय भानगडी. पुंडलिक पळत आडवा गेला आणि पाया पडला. म्हणलं आईसाहेब तुम्ही कोण? त्याची चंद्रभागा म्हणाली, गाढवा येळभर आम्ही हीच करून करून दमलो आणि आता आंघोळ करून पाप मुक्त व्हायला लगेच पापाचं लुटून घेऊन आला चालू. सांग तुझं काय? काय नाही म्हणलं. तुम्ही येताना अशा होता, जाताना अशा. हो, येताना दिवसभर सगळ्या लोकांचं पाप आंघोळ केलेलं, गोळा केलेलं. त्या कुरकुट स्वामी महाराजांच्या दर्शनानं त्याचं जळून राख जाईल. आता आम्ही हाय त्याच्या चांगले होऊन चाललोय आणि उद्या दिवसभर लोकांची पाप गोळा करायची आणि उद्या संध्याकाळी आम्ही इथे चालायची. कोण साधू? कुरकुट स्वामी महाराज. कुठे आहे? त्या भुयारात आहे. मला दर्शन होईल का? पळत जाण्याचं दार झाकल. म्हणजे आता पुंडलिक दारात यायला दरवाजा झाकला. पुंडलिक दारात यायला दरवाजा झाकला. पुंडलिकाने दाराला हलवायला सुरू केलं.
ओ महाराज, ओ बुवा, ओ महाराज, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, ओ महाराज. आत ना आवाज आला, मूर्ख पुंडलिका, काशीला गेला होता, बायकोला खांद्यावर घेऊन काशीला गेला, तुझं मला तोंड बघायचं, चालता हो? मग पुंडलिक म्हणाला, नेमकं मी काय करू? संत महात्मे सांगतात, कुरकुर महाराजांनी सांगितलं, माझ्या आणि त्या लोहजबे तीर्थाच्या मधी आई वडिलांची सेवा कर. पुंडलिकाने एका मांडीवर आईची डोकं घेतली, एका मांडीवर बापाचे डोकं घेतलं आणि पुंडलिक आई वडिलांची सेवा करू लागली. बायको म्हणजे मी काय करू? ते म्हणलं आता बोंबलत जा, आता मला गरज नाही, आता मला एकच विद्या आणि ती बोलता. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, भाविकाची कामनी मानली करी आवडीने भावे हरिनाम घेत, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लोक क्षमेचा जाणवत आहे. तुला काय कमी तो भगवान ओळखतोय, तू खेद करायचं काही काम. त्यावर तिकडे फोन झाला असतो म्हणजे अमक झाला असतो, आणि फोन झाला असतो म्हणजे तुला दुसरं काय ते सुचला, म्हणून तुला देवाण द्यायचं नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लोक क्षमेचा जाणत आहे. सकल जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकळीला ऐसे नाही. जगात एवढे जीव आहेत, एवढ्याला सगळ्याला तो सांभाळतो, तुलाच टाकतो कशावर. तुझी भावना होऊन गेली, मला टाकतो, तुला तो टाकत नाही, फक्त तू त्या भावनेने त्याच्यावर. सकल जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकळीला ऐसे नाही. जैशा स्थिती आहे तैशा शरीर आहे. जसं तुला ठेवले तसं राहा. लोकांसमोर मी एक राजा होईल का, मला अमको होईल का, मला तमको होईल का, त्या भानगडीत पडू. तुझ्या नशिबात काय की तुला देणारच आहे, तुझ्या नशिबात काही की मागायच्या भानगडीत पडू नको. खेद करून कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. सकल जीवाचा करी तो सांभाळ, तुझ मोकळीला ऐसे नाही. जैशा स्थिती आहे तैशा शरीर आहे. कौतुक पाहे संचिताचे. तुला गरिबीत ठेवले का, तुझं गेल्यावर गत जन्माचं पाप होण्याचं कौतुक आहे. संचिताकडे बघून हसतो, मी एवढा गरीब झालो, गेल्या जन्मात मी काय केलं असेल तुझा तो विचार करून बघ. त्याला न मागता एवढं भगवंताने दिले, गेल्या जन्मात त्याने काय केलं असेल तुझा तो विचार करू. संत महात्मे सांगतात, कौतुक तुका हे संचिताचे. आणि मग एकनाथ महाराज शेवटचा शिक्का देतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धा, एका जनार्दनी भोग प्रारब्धा. नाश झाला. तुझ्या जन्माचा जो भोग आहे, सुख दुःख अमक तमक कमी जास्त, हे सगळं साऱ्याला भगवंताची हरी कृपे त्याचा नाश झाला. त्या भोगाचा नाश करायला हरीची कृपा होईल. हरीची कृपा होण्यासाठी संत दर्शनाचा लागतो, संताला घेऊन हरी करता. म्हणून ही संतांची कथा संत आपले सांगतात, संतांची म्हणजे भानगडीच असते. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जाणून काय देऊ याशी भावे उतराई. ठेविता हा पायी शिव सोडून, सहजी बोलती हित उपदेश करून ईसायास शिकवते. तुका म्हणे मच्छ धेनुवेचे चित्ती, कैसे मध्ये कुठे सांभाळ. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, गांधी महाराजांची पुण्यतिथी 23वी, उद्या 20 तारखेला सुरू होते, 27 तारखेला शेवटची फुलं पडते. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे, आणखी काही तुमचं गाता भजन आहे, भारुड आहे, मला करून लोकांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम काही त्यात आखलेले आहे.
ज्यांना सवड होत असेल ते 7 दिवस पारायणला बसायला या. जेवणाची खाण्याची झोपण्याची राहण्याची सगळी सोय आहे तिथं. ज्याला जमत नसेल त्यांनी फुलाला या. संत माते संतात बागरी बाबांच्या फुलाचं बहुत फार मोठं तसं कीर्तनाचा विषय येतो. आणि असा माझा बागरी या ग्रंथातला 23वी मालिका घेऊन ठेवली आहे. त्या मालिकेवर बागरी महाराजांच्या पुण्यतिथीला काय जावं ही त्यातला भाग आहे. की बागरी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आठवण ज्या दिवशी आपला नंबर असेल त्या दिवशी त्या कीर्तनाची बागायला मिळेल. आता ते सगळं सांगत संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, पुंडलिकाने एवढं केलेलं पाप आई वडिलांची सेवा करून इंद्रपद घेत म्हणून इंद्राने चंद्रभागेला सांगितलं उठव. खळखळ खळखळ चंद्रभागा अंगावर धावून आले. पुंडलिकाने डोळे सुद्धा बघितलं. पुंडलिकाच्या पायाला पाणी लागलं. पुंडलिकानं बघितलंच नाही. आई वडिलांचेच पाय आपल्या मांडीवर घेतले आणि पुंडलिक तोंडाने भगवंताच्या नावाचा उच्चार करायला, वासुदेव वासुदेव वासुदेव. चंद्रभागेचा नाही लागला. आणि काही निमी चंद्रभागा वरतीकडलं आणि निमी चंद्रभागा खालीकडलं निघून गेली आणि पुंडलिक पुंडलिकाच्या पापाचा लय झाला. धुवून गेलं पाप. त्यावेळेला हंपीवरून पांडुरंग निघाला आणि पुंडलिकाला भेटायसाठी म्हणून दामाजी पंताकडे मुक्काम केला. छोट्या महाराजांची गाठ घेतली आणि पांडुरंग पुंडलिकाजवळ आला आणि पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी आलोय तुला भेटायला. मी म्हणला कोण? आणि मी म्हणला पांडुरंग आहे. कोणी आस म्हणला माझं काही तुझ्याकडे काम नाही. प्रल्हादाला मोठं संकट पडलं, त्यानं हाक मारले म्हणून खांबात नाराज तो. मला काही संकट नाही, मी काय हाक मारली नाही, मी तुला बोलवलं नाही. का आला? संत भक्ती सांगतात बोला विळ्याविल काढा तू आला अशी, तुला बोलवलंच नाही. का आला? काय काम आहे माझ्याकडे? देव म्हणते काय येणार? अरे मी भेटायलाच राहिले. मग उभारा म्हणलं माझी आईची आंघोळ चालली, जरा मागो उभारा. आईची सगळी आंघोळ झाल्यावर मी तुला बोलवतो. आणि इथे चिकन आहे म्हणला. पुंडलिकाला आईच्या उशाखाची इट होती आणि त्या इटेवर तो अजून उभा राहिला. अजून पुंडलिक आईची आंघोळ घालतोयच आहे. तो विटेवर उभा राहिलाय. त्याला झाले 28 युग. झाले 28. अजून का जमिनी खाली बसली. तो का म्हणे पुंडलिका भक्तासाठी झाला लेखा. 28 युग होऊन गेली. करता करता बापाने कधी की एक युग झालं. असे 28 वेळा कधी येऊन गेले. तो विटेवरच उभा आहे. संत भक्ती सांगतात विटेवरी उभा केवळी हात लज्जा नसते पाहत लोकांकडे. कोकणात आणि चोरी केली फार म्हणून समोर उभा केला. म्हणे चोर धरला पुंडलिके चला कौतुक महाराज. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात पुंडलिक महाराजांनी अवतार पकडलं आणि म्हणून आम्ही वारकरी. सगळ्यांचे जगद्गुरु पण तुकाराम महाराजांना म्हणतो. पण तुकाराम महाराजांनाही पांडुरंग घेतलं दाखवायचं काम पुंडलिकाने. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लाडक्या पुंडलिका जाते, लाडक्या पुंडलिका जाते, आंबला देव वाळवंती. आपण होऊन विटेवर उभा राहिलो आणि त्या विटेवरनं जगात काय चालले. संत भक्ती सांगतात देवाच्या पाया पडण्यापेक्षा इथे विटेवर कपाळ आपटावं. विटेवर कपाळ आपटल्यावर आनंद पापाचा लय होतो. पण त्या मेंदूला स्पर्श होतो. विश्वात काय चाललंय आणि तो कुणाचं नाव. संत भक्ती सांगतात विठ्ठलाच्या पायी थरारली वीज राहुलाची घाट विनाकली. ज्या वेळेला तुला हे कळतं त्यावेळेला त्या घाट्यातली लोळ्या नाही त्या मध्य लोळ्या तर त्या घाट्या वाजायला सुरू खान 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 आणि त्या घाट्या खापराच्या येत्या. गोऱ्या कुमारनं आपल्या आवड्यात भाजून अडकवलेल्या येत्या. त्या घाट्या वाजायला सुरू होतो. ज्यावेळेला घंटी वाजेल त्यावेळेला भगवान
तुझ्यासाठी आणि तू भगवंतासाठी. सत्यशोधक तुकाराम महाराज सांगतात मुलं जन्माला यावी पुंडलिकासाठी. आणि काय येळ पडल्यावर कुठंतरी द्यायची आहे म्हणून आम्ही तसं डब्यात टाकतो. मी गोड्या तेलाचं 5 डबे चिल्लर भरली आहे. मी एवढे किती जण मागायला आहे, मागायला मी एकटीच आहे. मी एवढी तुला एवढं कसं देते, आता तू दिला म्हणजे रुपये अजून देते. मी म्हणलं मग मागायला कशाला बसली. ती म्हणजे आमचा पूर्वज आजपासून धंदा आहे. काही मागून काही लोकांची कापड सांभाळून आंघोळीला जातो. मावशी एवढं कापड लावली नंतर 8 इंची केलं म्हणून मी कापड ठेवून दिली. त्याची ती जशी आहे तशी परत दिली. परत 8 इंची घेऊन जातो, रुपये घेऊन जातो. दिवसाला रोजगार किती पडतो ती म्हणजे 500 रुपये. का पैसा झाला त्याला माफ. मी पहिल्यांदा मला 5-6 इंची घेतले. पहिल्यांदा 1 इंची घेतलं 31,000 रुपये. आज त्याची किंमत 63,000. आता एक शेवटचं राहिले 63,000 रुपये द्यावं लागेल. काही कालांतरानं पैशानं सगळं विकत मिळणार. सगळंच विकत मिळणार. काय म्हणणार काही सगळं सांगत असत नाही, कारण तुम्हाला सगळं माहिती झाली. तसाच पैसा खिशात घातला आणि माघारी आला. दर्शन केलं, प्रसाद घेतला आणि बायकोला खांद्यावर घेऊन गेला. 1-2 महिने पुढे आल्यावर बायको म्हणजे चांगला जो पैसा पकडला ना ते म्हणलं नाही 20 रुपये. ते म्हणजे मला खाली सोडा आणि त्याचा पैसा टाकला. पुढली म्हणला नाही पैसा टाकावं तर बायकोने जातच नाही. बायकोच्या भीती कुठे पुंडलिकानं पैसा हातात घेतला. आई वडील बायकोला एका झाडाखाली सोडलं. पुंडलिक पैसा घेऊन गंगेला परत आले ना. गुडघ्याला पाण्यात गेला, पैसा पाण्यात बुडवला असा वर ठरला आणि हर हर गंगे म्हणता हे उगाच कामाला दिलेला पैसा टाकायला. हात एक बाईचा हात वरा. जिथं पैसा पडला होता तिथं हात वरा. त्या हातात 9 लाल बसवलेलं कंकण होतं. काकान सोन्याचं त्याच्यावर बसवलेलं दाद होतं. आणि हात नाव त्याला पुंडलिका ज्याला पैसा दिलाय त्याला हे कंकण. पुंडलिक म्हणला बायकोची आजी म्हणता पैशाला कंकण देते गंगा म्हणून त्याने त्यांचा पैसा दिलाय. पण आपण आता बायकोला कंकण दावायचं नाही म्हणजे कुठे विकायला येत नाही. तो बायको तिचा म्हणून बसत बायको काय सांगता येणार. पुंडलिकाने ती कंकण खिशात टाकली आणि परत मी विचारलं बायको पैसा टाकला. चला सगळे निघाले. आता नंदेश्वराला पुंडलिकाचं गाव राहिलं. पंढरपुरात हे आले आणि यांना वाटलं रस्ता बदलून जाऊ. आता आपण रस्ता बदलून जाऊ. कारण जर विकासाचं गाव आलं तर विकास नेमकं कंकण विचारल्याशिवाय राहणार. आणि दांडकारंजामध्ये पैसे जवळचे उडाले आणि पुंडलिकाला वाटते एवढं कंकण विचार. म्हणून एका राजवाड्यात गेला. एका सोनाराच्या दुकानात मला काकड घेतात. सोनारांची घासून बघितलं, परीक्षा करून बघितली. पण त्याची किंमत काय होती 9 लाख बसून होते. 1 लाख एका पुस्तकाच्या मनात असे 9 लाख आणि बाकीचे कंकण सोन्यात. ते म्हणा घेतलं असतं पण माझ्याजवळ ह्याची द्यायला पैसे नाही. माझ्यापेक्षा मोठा दुकानदार दिसायचा. तिथे गेला त्याने बघितलं ते म्हणला माझ्यावर एवढे पैसे नाही. त्याची ही घेतले तर राजाच घेऊन म्हणला तू राजवाड्यात. पुंडलिकाला वाटतं की तुम्ही काय कोणाचं आहे. पुंडलिक राजवाड्यात केला. राजाने ती कंकण बघितलं. आपल्या सोनाराला दाखवलं. सोनाराला सगळं सत्य आहे म्हणला. राजा म्हणला बायकोनं पसंत केलं पाहिजे. हातात ती घालता मला काय करायचं. म्हणून त्यानं राणीला बोलवलं आणि सांगितलं मी कंकण घेऊ द्या. राणीला हातात घेऊन असं बघितलं म्हणजे ती एक आहे तर अजून एक घेणे दोन्हीचा असायला पाहिजे. एका हातात कसं घालायचं. दोन्ही हातात 2 कंकण पाहिजे. यांनी एक विकायला आणले तेव्हा अनेक ह्याचं राहायचं म्हणजे दोन्ही कंकणे. राजा म्हणला तुझं अनेक आहे. ती म्हणला नाही एकच आहे. एकच कसं असतं म्हणलं मग चोरून आणले. मारून केला बेजा.
मारुती जाऊन बसला मोठच राहा दामुशीने मारलं नामदेवानं मारलं शिवकोट जावला काय पाहिजे ते त्याला बैल उचलला मार मारून गेला गेला चालेला जोर जन त्रोला गिरी आता त्याला तिने मोठ्यांची गरज इतका मार बसला संत आपले सांगतात मारलं हे एका शब्दाच्या बाहेर केली जाते पण आता करायचं काय म्हणा आपण देवाला शब्द केला दामुशीची म्हणजे बैल असा उठत नाही म्हणजे मग काय करा तू शिंगधर म्हणलं मी ह्याला येसन गावतो येसन घातली गेली मारुतीराय म्हणलं सगळी येतो गौरी पण जा असायला सर्व गेले प्रेमी जाऊन आश्रमाचे राहून बैला सगळे गेले तर जाऊ दे पण नाक असलं नाही आता ज्याला नाक सांभाळायचं आहे त्याला पद सांभाळायचं आहे ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी आणि त्याने पद सांभाळा म्हणजे नाकाला काय होत आता ते पद काय त्याच्यासाठी संतांना देव गुरुपाचे आहे वारंवार सांगू काय तू का म्हणे गुरुनाथ अखंड राहो संत भगवान तुझा तुझ्या मसुरा एवढे बांधुरी घरच्यात राहतो विशंभर अनुरे भिंदुरी जाती तुका म्हणे हे भिंदुरे आधी ती जगापेक्षा स्वर्ग पशु पाताळ एका भिंदुऱ्यातून दिसतो हे डोळ्यात आणि भगवान तिथे वस्ती करू लागतो भगवान पण आम्ही ते बघत नाही आम्ही ते बघत नाही आम्हाला बघायचं की नाद वेगळा असतो संत शिरोमणी तुकाराम महाराज आता काय नाद असतो ती पण विचारायची ज्याला आवड बैलाची असते त्याच्या डोळ्यात बैल दिसते ज्याला गायाची आवड आहे त्याच्या डोळ्यात जर्सी गाय दिसते कुणाला कशाची आवड आहे कोणाला कशाची आवड आहे कोणाला कशाची आवड आहे आवडीवर असतं संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आता कुणाला कशाची आवड असावी तो विषय असावी कशाची हे आम्ही सांगतोय पण हाय कशाची तो विषय वेगळा आवड कशाची असावी आवड हरी नाम एखाद्याची कोंबडी होती कोंबडी आणि ती कोंबडी रोज एक आणली ह्याचा आलं मेवणा दिवस आंब्याचे त्याला वाटतं मेवण्याला आंब्याचा रस करावा कोंबडीला म्हणला तो पुढच्या आठवड्याची ह्या आठवड्याची आधी एकदा आता रोज एक अंड देणारी कोंबडी त्या आठवड्याची 7 आणि ह्या आठवड्याची 7 14 आधी कशी काय ती कोंबडी काय कोण कोण केली निघून गेली तशी द्यायची नाही म्हणा मी काढून घेतो आणि यानं कोंबडी कापली नशी आतला अंडी काढायला गेला आज कुठली अंडी होती एक अंड तयार होत होतं तेवढं कोंबडी देत होती पुन्हा दुसऱ्या एकच होत होत सांगतो आपले सांगतात त्यानं कोंबडीच्या पोटाची 14 काढायसाठी कोंबडीच कापली अंड बी नाही कोंबडी बी नाही आपली अवस्था कशी निर्माण होते देव भेटावे ह्याच्यासाठी किती मोठ्या मोठ्या माळा नाम काय अमकं काय चमकं काय विठ्ठला काय एकादश काय आणि 14 एकदाच मिळवून कोंबडीच कापायचं तसं कसं होती एक मिळते तेवढीच संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात कोंबडी किती अंडी घालते रोज एक घालते म्हणून महिन्याची अंडी घालते कोंबडी कशी संत भक्ती सांगतात तसं भगवंताजवळ 2 जन्माचं सुख मागितलं तू देणार आई या जन्मातच आणि जे तुला दुःख झालंय तेवढं दुःख तुला बाकी सगळं मागशील तर तसा देव देणार
देव कसा देव भावाचा भक्तीचा आजी विचार देव भक्तीचा आहे, देव भावाचा आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज संत आणि कोणाची किती भक्ती त्याला माफ नाही. भाव भक्तीचा भोकेला हरी, भाव भक्तीचा भोकेला हरी, तरी तो मारा घरी जातो. देव भक्तीचा आणि भावनेचा. हा कुठेही वर्जित केलं तर तसं देव सापडत नाही. देव कसा आहे त्याचा भाव कसा आहे कसा. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आमच्या तुकोबाची बायको मंगळाई तिच्या बाहेरचा देव होता मंगळाई. मंगळवार करायची शुक्रवार करायची माझी मंगळाई माझी मंगळाई. तुकोबाला म्हणायचे अगं विठ्ठल विठ्ठल म्हण. ते म्हणजे आमची मंगळाई. भगवान विठ्ठलाला मंगळाईच्या स्वरूपात उतरावं लागलं. जिजीला भेटायसाठी पांडुरंगाच मंगळाई झाले. आणि मग जिजी तुकाराम महाराज म्हणजे बघा माझी मंगळाई बघा माझी मंगळाई. संत महाराज सांगतात तुकाराम महाराजांनी मंगळाई बघितलं हसायला. तुकाराम महाराज म्हणजे पांडुरंग तू आणि त्याशिवाय जिजीचा विश्वासच बसत नाही. म्हणजे आता त्याला नाही घेणार. जिजीचा विश्वास बसण्यासाठी मंगळाईच काय ती 3 पायाचं म्हटली तर मला 3 पाय करावं लागणार. कारण जिजीची भावनाच अशी आहे. जिजीने कधी देवाचं नाव घेतलं नाही. जिजीने कधी देवाची पूजा केली नाही. कधी तुळशीला पाणी घातलं नाही. पण एक नियम नवऱ्याला जीव घातल्याशिवाय किती गरिबी असली वाटेल ते काम करायचं. वाटेल थोडं कष्ट करायचं. 4 भाकरी जरी झाल्या असत्या तर 2च पोळाची शिवायच्या आणि 2 भाकरी घेऊन नवऱ्याला स्वतः जीव घातल्याशिवाय जीव दिला. एवढ्या मग पुण्यावर पांडुरंगाला मंगळाई होऊन यावं लागलं. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात पण निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. पुंडलिक म्हणला मला त्या चांभारानं रुपये दे पैसा दिला. ते पैसा नदीत टाकताना नदीत एक हात वर आला आणि त्यानं मला कणकण दिले. माझ्याजवळ तेवढी एकच. देव म्हणले राजा म्हणला कुठला चांभार म्हणला मंगळवारचा. चला सगळे पुंडलिकाच्या हाताला काढल्या बिडल्या लावल्या. आई वडील त्याचं झाडाखाली बायको झाडाखाली आणि पुंडलिकाची वरात काढली. संत वाटणे सांगतात हृदयाच्या चांभारच्या दारात आली. आता वाटेने लय मोठा इतिहास आहे ते सगळं सांगत बसत नाही. हृदय चांभारच्या दारात आली. हृदयाने असं बघितलं म्हणजे राजे तुम्ही हो का काय नाही म्हणला. ह्यानं तो पैसा दिला घरात टाकायला दिला होता म्हणला. अरे ह्याच्याकडे गंगेने एक काका दिलं म्हणते. बर मग काय झालं ते माझ्याकडे विकायला आणले. मग 2 असून तर घ्यायची मग आमची बायको म्हणते आणि काकानं तर घ्या म्हणते पण 2 असायला पाहिजे. आणि काकांकडे म्हणलं एकच बस का अशी किती बी देतो म्हणला. राजा तोंडाकडे बघायला माझ्याकडे एवढं राज्य आहे मला एक काका घ्यायचा अवघड आहे. त्यातून मला जेहायला द्यावं लागते. आणि मग किती बी काकड आहे म्हणते म्हणलं. किती काकड आहे किती मागचं तेवढी बघू कसले. अहो लोकांचं तुटलेलं अंगठ नवीन अंगठ लावून तुटलेलं जुनं अंगठ ते भिजायला घातलेलं होतं. तुमचा हृदयाला हात घातला जेवढं अंगठ वर उचललं तेवढी देवाला कापलं. तुटका अंगठ चपल्याचं भिजायला घातलेलं जेवढं असं उचललं तेवढी देवाला कापलं. राजानं तोंडाकडे बघितलं. राजा म्हणला काका नाही ह्याच अंगठ अहो ह्यात मी अंगठे टाकतो म्हणला. मग पण जे जे इच्छा करी मन ते पूर्वी नारायण मनाला जे मागावं ती त्या भगवंताला त्यांच्या सेवेत असावी.
संत महात्मे सांगतात आता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या नागरी वस्तीत जो मुलगा जन्माला आला तो चांगला शिकावा, मोठा एखादा साहेब व्हावा, एखादा दादर व्हावा. संत महात्मे सांगतात आई वडिलांच्या नावाचा लौकिक त्यानं वाढवावा अशी अपेक्षा करू आणि वाढवेल असे आशीर्वाद तुम्हा सर्वांची त्यांच्या पाठीशी ठेवून कीर्तनाचा कार्यक्रम आहे या जगाला संपून देतो. आम्ही नुसतं पाठाडून म्हणून आरती करून जायला मालकांची परवानगी काढली होती, पण काही माणसं आमच्या ती म्हणायला लागली आलोय आता पाऊस बंद झालाय मग तसं कसं चालतंय, एक अर्धा तास तरी करा कीर्तन. संत महात्मे जवळजवळ 1.5 तास कार्यक्रम झालायचा. आता कार्यक्रम हा या जगाला थांबू. उद्याला आम्हाला मिरजला जायचं, परवाची पंढरपूर करायचं आहे, कारण रात्रभर कीर्तन करायचं आणि दिवसभर सत्याची बाजू काय असेल करायचं असं चाललंय. उद्याच्या पंढरी करून येऊन उद्याचा कार्यक्रम, परवाच्याला मिरज करून येऊन परवानीचा कार्यक्रम. दिवसावर ज्याला झोपतो पाहिजे आम्ही विमान सुट आहे. आम्ही काय संत म्हणजे काय तुम्ही बारमती पांडुरंग देशात घातल्या असं काय नाही. आहार निद्रा भैवैकुंठ हे सगळ्याला आहार निद्रा भैवैकुंठ सर्व योगी समजणार परी मनुष्य योगीचे ज्ञान आगळीची गावा. माणसाचं ज्ञान वेगळ्या प्रकारचं आहे, त्या ज्ञानाचा उदय व्हावा ही अपेक्षा करू. बोलवणार स्वतः आभार मानून तुम्ही अशा रात्रीची जमलात आपल्या वस्त्या लांबला गाव नाही ते एक लांब बाजूला एकच वस्ती आहे, लागणीवाडी लांब राहिली. संत तरी सुद्धा सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं चरणाला बंधन करून कार्यक्रम आहे या जगाला थांबवून देतो. माऊली गुरु आमुते ज्ञानेश्वर माऊली कायमी प्रतिष्ठित वर्णो अवतार तुम्हा धराये कारण मुद्राया जन्माचे वाढवय सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे सुखामणे गुरु चंदनाचे अंगी जैसे जगी जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
माझ्या सकळा हरिचाला साखरपुरी ती बाजान पुरी काळी संत मंडळी सुख्या अंगाराचा वारान लागो राजा माझ्या विष्णाचा भाविकाची नामा म्हणे असावे कल्याण जामकिनी दान पांडुरंगा मागणे तुझ प्रत्याय देश करी पाय पांडुरंगा या संताची आणखीन काय मागणे वा तुका म्हणे असा उदार होई संताची ज्ञानदेव तुका महाराज की जय, महाराज की जय।